आणि भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये पार पडतंय। त्याची तयारी नवी दिल्लीमध्ये अगदी जोरात सुरू आहे। देशभरातनं जवळपास 12,000 कार्यकर्ते तर महाराष्ट्रातनं सुमारे 552 कार्यकर्ते या राष्ट्रीय अधिवेशनासाठी हजर असतील। लोकसभा निवडणुकांचा शंख या अधिवेशनातनं फुंकला जाईल। या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। भाजपच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची, प्रतिनिधींची, नेत्यांची भोजनाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था या हॉलमध्ये करण्यात आली आहे। आपण पाहू शकतो की हॉल अत्यंत मोठा आहे। या हॉलमध्ये एका वेळी काही हजार लोक जेवू शकतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्येक ठिकाणी फूड स्टॉल असणार आहेत। कोणत्याही प्रकारची कमतरता या व्यवस्थेमध्ये राहणार नाही यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या टीम आपापल्या पातळीवर सगळी तयारी करून घेत आहेत। किती मोठा हॉल आहे आणि या संपूर्ण हॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी एक गोल डायनिंग टेबल आहे आणि त्या डायनिंग टेबलवर एका वेळी 8 ते 10 जण बसू शकतात आणि अशा प्रकारे काही हजार लोक एका वेळी जेवण करू शकतील अशी क्षमता असलेला हा भोजन हॉल तयार करण्यात आलेला आहे। भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचं एक कार्यालय भारत मंडपममध्ये तयार करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो या कार्यालयातून या संपूर्ण परिषदेच्या इतर सर्व कार्यक्रमांच्या बाबतीत, सर्व बैठकांच्या बाबतीमधलं जो समन्वय, जे कोऑर्डिनेशन आहे ते या कार्यालयाच्या माध्यमातून केलं जाणार आहे। हे कार्यालय प्रगती मैदानातील भारत मंडपमध्येच एका खोलीत उभारण्यात आलेलं आहे। तर सर्व VIP आणि VVIP नेत्यांची एंट्री या रस्त्यावरून होणार आहे। ज्यांची सुरक्षा अतिशय संवेदनशील आहे त्यांच्या सर्वांच्या गाड्या इथपर्यंत येतील आणि मग या मार्गाने ते राष्ट्रीय परिषदेत जाणार आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदींचा कानमंत्र घेऊन आपापल्या मतदारसंघात परत जाणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।